कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते, मला रात्र होता होता एक छान बातमी मिळाली होती आणि ती म्हणजे नवरोबा म्हणाले, 4 दिवसांनी तू माहेरी जाणार आहे, त्यापेक्षा उद्या मी चाललो आहे, तर मी तुला सोडून देतो माहेरी. आहेस का तयार? म्हटलं, अरे वा, नेकी और पुछपुछ. मग पटकन तयारी केली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. इतकं सुंदर वातावरण होतं, सूर्यदेवांचं दर्शन झालं. त्याचबरोबर अचानक वीज कडकल्यामुळे कळालं, आज वरुण देवसुद्धा दर्शन देणार. फायनली प्रवास करून आम्ही घरी पोचलो. सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. पप्पांनी दार खोललं, ते इतके सरप्राईज झाले. ते बोलले, बाहेरच थांब, मी मम्मीला पाठवतो. आणि मम्मी आल्यानंतर मम्मीसुद्धा खूप खुश झाली की 4 दिवसानंतर लेक घरी येणार होती, ती 4 दिवस आधीच कशी काय आली. नंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि जसं मी जादूचा पिटारा माहेरून सासरी नेते, तसंच जादूचा पिटारा यावेळेस मी सासरहून मम्मीसाठी खास माहेरी आणला होता. मम्मीला ज्या काही वस्तू हव्या होत्या त्या छोट्या छोट्या छान छान वस्तू मम्मीसाठी आणल्या होत्या. नंतर मग संध्याकाळच्या वेळेला भाऊ बोलला, दीदी बरेच दिवस झाले तुझ्या हातचं काही खाल्लं नाही, आज व्हाईट सॉस पास्ताच बनव. आणि इतक्या दिवसांनी मी व्हाईट सॉस पास्ता बनवत होते. म्हटलं चांगला होतोय की नाही, पण सगळ्यांना तो पास्ता प्रचंड आवडला. सगळ्यांनी एकदम मस्त मजेशीर असा खाल्ला. आणि जे काही रात्रीचं जेवण होतं ते सगळं आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण की पास्त्यावरच आम्ही आमचं पोट भरलं होतं. त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला झोपायची तयारी करायची, पण कियांश आणि लवची मस्ती काही कमी होता होईना. इतक्या दिवसांनी कियांशला लवदादा भेटला होता, त्याच्यामुळे त्याला खूप मज्जा येत होती आणि त्यांच्या गमती जमती बघून आम्ही सुद्धा मस्त अशा गप्पा गोष्टी मारतच होतो. आणि अशाच प्रकारे आमची रात्रही झाली किऊच्या मस्ती करण्यामध्ये. तुम्हाला सुद्धा 4 दिवस आधीच जर माहेरी जायला मिळालं तर तुम्हाला कसं वाटतं, नक्की सांगा.